75व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली। यात महाराष्ट्रातल्या मान्यवरांचाही समावेश आहे। कोणकोणत्या क्षेत्रातल्या व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे ते पाहूयात। विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या तज्ञ व्यक्तींना नागरी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे। यात बॉलिवूडच्या अभिनेत्यांपासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत अनेक मान्यवरांचा समावेश आहे। आदिवासी पर्यावरणवादी चामी मुर्मू, मिझोरामचं सर्वात मोठं अनाथाश्रम चालवणाऱ्या संगठन किमा, तसंच जळितांवर उपचार करणाऱ्या प्लास्टिक सर्जन प्रेमा धनराज आणि भारतातल्या पहिल्या महिला हत्ती माहूत पार्वती बरुआ यांनाही पद्मश्री जाहीर करण्यात आलाय। त्याचप्रमाणे राज्यातील कोणत्या मान्यवरांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय पाहूयात। हरमुसजी एन कामा, साहित्य, शिक्षण, पत्रकारिता। अश्विन बालचंद मेहता, वैद्यकीय। राम नाईक, सार्वजनिक सेवा। दत्तात्रय अंबादास मायाळू उर्फ दत्तराज, कला। प्यारेलाल शर्मा, कला। कुंदन व्यास, साहित्य आणि शिक्षण, पत्रकारिता। तर जगभर मल्लखांब प्रशिक्षक म्हणून ओळख असलेले उदय देशपांडे यांनाही पद्मश्री जाहीर झाल्याने क्रीडा क्षेत्रातून आनंद व्यक्त करण्यात येतोय। उदय देशपांडे हे गेली अनेक वर्ष दादर शिवाजी पार्क इथे मल्लखांब प्रशिक्षण देतात। तसंच जगभरात मल्लखांबाचं प्रशिक्षण देण्यासाठी ते दौरे करत असतात। मल्लखांब क्षेत्रातलं त्यांचं योगदान उल्लेखनीय आहे। पद्मश्री जाहीर झाल्यावर त्यांनी लोकशाहीकडे त्यांच्या भावना व्यक्त केल्यात। कार्यकर्ताओं का सहभाग मिलते समय उसके साथ ही साथ जो सवाल मैंने उठाए जनहित के, इस सब का मिलकर जो चीज बनती है वह चीज और उसको मान्यता केंद्र सरकार ने, राष्ट्रपति जी ने, प्रधानमंत्री ने दिया, इसलिए स्वाभाविक तौर पर मुझे प्रसन्नता है। तर देशभरात एकूण 110 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। यापैकी महाराष्ट्रात पद्मश्री जाहीर करण्यात आलेले मान्यवर कोण आहेत पाहूयात। उदय विश्वनाथ देशपांडे, क्रीडा। मनोहर कृष्ण डोळे, वैद्यकीय। झहीर काझी, साहित्य आणि शिक्षण। चंद्रशेखर महादेवराव मेश्राम, वैद्यकीय। शंकरबाबा पुंडलिकराव पापळकर, सामाजिक सेवा। कल्पना मोरप्रिया, उद्योग। तर कृष्णा मनोहर डोळे यांनी आजपर्यंत 70,000 डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्यात। वयाच्या 96व्या वर्षी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। तर राम नाईक हे गेली 60 वर्ष निरपेक्ष भावनेनं राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असून पद्म पुरस्काराने त्यांच्या कामाचा सन्मान झाला असल्याची भावना जनमानसात आहे। दक्षिण अंदमानचे सेंद्रिय शेतकरी के चेल्लामल, सिकल सेल ॲनिमिया नियंत्रण कार्यक्रमाच्या विकासात पुढाकार घेणारे प्रख्यात सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ यशडी माणकेशा इटालिया यांचाही सन्मान करण्यात येणार आहे। राज्यभरातील अनेक दिग्गजांना हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान झाल्याची भावना जनसामान्यात व्यक्त होतीये। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।